बाबा त्याला थोडा पडतो बाबू जाऊ द्या नेरे नेरे जाऊ द्या नेरे जाऊ द्या रे बाबाचा आवाज बसला इकडे इकडं बघा हे आमचे सरपंच विद्यमान सरपंच हे माजी सरपंच कसे आहेत तुम्ही. आम्ही आलो आहे कोंडेश्वर मंदिराविषयी. आता तो आहे आमचा ढाक ट्रॅक. पाणी पाणी 20 रुपये ट्रॅकिंगला आता कोंडेश्वर मंदिरापासून आलेलो आहे. आता इथून सरळ 1 तासाचं रनिंग आहे. Tag very trekking today with my friend Darshan, Datta, Vishal and Satish. दत्ता खांडेकर आणि सतीश कुटे आम्ही ह्या ठिकाणी ढाक भैरी म्हणून ट्रॅकिंगला आलेलो आहे. हा रस्त्याला मध्ये जाताना हा टाळ भैरव देवस्थान आहे. इथून सरळ गेलो तर ढाक ट्रॅकिंग चालू होती. पण काहीतरी बोला. आजी सरपंच श्री दत्ताभाऊ खांडेकर आम्ही या सकाळी 6:30 वाजता उठून
ढाक भरूच्या ट्रॅकसाठी आम्ही निघालेलो आहे. तर आता आम्ही 8 ते 10 मिनिटांना आम्ही कोंडेश्वर मंदिरापासून आम्ही स्टार्ट केलेलं आहे. तर आता आम्ही आतापर्यंत एक अर्धा पाऊण तासामध्ये इथपर्यंत आलो. इथं टाळ भरून म्हणून एक देवस्थान आहे. इथून पुढे आम्हाला कमीत कमी 20 मिनिटापर्यंत हा एक छोटासा ट्रॅक आहे. त्यानंतर आम्हाला 20 मिनिटं आम्ही त्या ढाक भरी मंदिरापाशी पोहोचणार आहे. किती वर्ष आले तरी? 30 वर्ष झाली. गाव कुठलं म्हणले? पण आता देव तरी काय करणार, लोक ऐकत नाहीत. आम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये जे वरती जाणार आहे. आज तुम्हाला पूर्ण जे जे करतात ते मुलं त्या आम्ही त्या वेळी पुढे त्या रोपने आम्ही त्या वरती नंतरपर्यंत जाणार. विशाल दमला का? खूप दमलेलो आहे, पण हे आपलं नाव वगैरे काढणं चुकीचं आहे. दर्शन काय म्हणणे काय तुझं? काय म्हणणे ना आता कोण जायचं चाललंय.
मित्र ह्याला जाऊ दे, थांब 2 मिनिट. ए आज बोलू नको आपण जोर धर. जाऊ दे, थांब त्याला, थांब. नाही चढत नाही. काही करू नका, रिलॅक्स झाला, रिलॅक्स झाला. बरं झालं बाबा आमची गँग नाही आली. कोण नाही दरवर्षी असं. वाचला पण तो. मेंढी आहे, बकरा आणलंय. चला पटपट ढकल त्यांना वर. मामा आता मुडदार चालतं काय कापलेलं डायरेक्ट? प्रिय मित्रांनो, आता आपण हा ढाक फेरीचा जो मेन काढा आहे तो आपण चालायला सुरुवात केलेली आहे. ह्या एवढा खतरनाक, एवढा भयंकर काढा आहे की इथं म्हणजे एकदा चालणं म्हणजे अतिशय म्हणजे त्याला वागायचं काढच पाहिजे. आणि आज संडे असल्यामुळे इतर खूप गावातली मुलं आज इथं आलेली ट्रॅकसाठी आणि खूप गर्दी आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी हळूहळू जायचं आहे वरती. साधारणपणे कम से कम तरी 150 ते 200 फूट पण आपल्याला वर जायचं आणि आपण 150 ते 200 फूट आता वरती आलेलो आहे. अजून आपल्याला वरती जायचं आहे. तुम्ही बघू शकता की किती लाईन आहे, किती गर्दी आहे आणि आपलं पुढे कुठपर्यंत जायचं. अवघड आहे. जाऊन तिथं घडामोडी करायची. काय पकडायचं माहिती, पहिले एकच होतं ना, त्याला जीव लावून धरायची माहिती. हा ठीक आहे, आता बिचक. तुला खायचंय का काय रे? कोंबडं खायचंय का तुला? ऐकले का बघू सांगा तुला अवघड
इकडं आम्ही पण तुमच्यातला मोठा माणूस अरे इकडं आहे ना, इकडे थांब ना, जातील आता पाठापाठा सगळे. विश्वास तू बोल ना, मी मागे मी मला सांगू पाहिजे. सतीश परफेक्ट सांग. अजून लोक येतच कालच्या आवाज दे ना, तू खाली गेला ना म्हणा थांबा सगळे उतर जाते मग. खाली आवाज दे, आता म्हणा खाली उतरायची रांग लागली म्हणा वरती. थांब ना जाऊ. ते बकरू घेतलंय त्याच्या हात 200 रुपये 200 रुपये 200 रुपये घेतलंय त्याच्या हात 200 रुपये 200 रुपये 200 रुपये 200 रुपये 20 सॉक्स. लाल पाय का पिवळा पाय काळा पाय कोणता पाय 20 सॉक्स 200 रुपये. विंटर ऑफर. मॅडम महिलांना वरती प्रवेश बंद आहे. अरे काय नाही चल तू. नाही मगाशी पण इथं होय तू गेलं हे जो पर रेडला तो पर मामा कोण कोण आता पाय दिला असं करू नको येडे. कायची शिट्टी इथं वरचा देवा कुठला रे तुम्ही? चिखलचे का? इथलं नितीनला ओळखता का? हा हा. अरे मग हे तर विद्यमान उपसरपंच. तू काय असं करतोय? खाली नसता त्याला इथं दाखला लागतो कुठं. लय बरं डेंजर तू काय अड्या भांगाराणी करतो राव. तू तिकडे गेला अड्या माहिती का? असं तो आला की राहिला. कसं काय पडलं? कसं काय बोललं तू घे माझ्या मागून